हाय हॅलो फ्रेंड, स्वागत आहे आपल्या छोट्याशा एका मिनी ब्लॉगमध्ये. मिनी नाही म्हणायचं, आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आहे जरा बघा. आज मी बनवत आहे स्वयंपाक करते संध्याकाळचा. तर आज मी काय केली भाजी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, मी बनवत आहे बोंबीलची भाजी. बोंबील आणि ही मटकीची डाळ. तर ह्याची भाजी बनवत आहे. तर सर्वप्रथम मी काय केलं, बोंबील असं भाजून घेतलं आणि भाजून घेतल्यानंतर ना पाण्यामध्ये भिजत घातलं होतं आणि मस्तपैकी धुवून घेतलं. आता तेल गरम केलं, त्यामध्ये बोंबील असे फ्राय करायचे लाल होत. तर आपण त्यात थोडंसं मीठ टाकू, म्हणजे बोंबीलला चव येते बघा. आणि हे बघा, इथं चिरून घेतलेला आहे कांदा आणि टॅमॅटो. तर आता हे लाल बोंबील झाले ना की काढून घ्यायचे. चला आता दाखवते. तर बघा, मस्तपैकी अशी बोंबील भाजून घेतलेलं आहे आणि आता कढईमध्ये कांदा टाकलेला आहे. परत आता कांदा लालसर झाला की टॅमॅटो टाकायचा. हे बघा, मी मस्तपैकी असा टमॅटो परतून घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये टाकलं मीठ, हळद आणि घरगुती मसाला टाकून ते पूर्ण असं एकजीव करायचं. आणि एकजीव केल्यानंतर मी त्यामध्ये टाकली हरभऱ्याची डाळ, ते मटकीची डाळ सॉरी. आणि मटकीची डाळ पहिली मी भाजून घेतली होती आणि बारीक म्हणजे अशी वरवट्याने टेचली होती, जेणेकरून ना ती म्हणजे भाजी शिजताना एकजीव होते. त्यानंतर बोंबील टाकले, कोथिंबीर टाकली, मस्तपैकी हलवून घेतलं आणि थोडंसं गरम पाणी टाकलं, कारण मला भाजी बनवायची होती सलवलीत, त्यामुळं मी असंही केलं. तर हे बघा, अशा प्रकारे आता माझी झालेली आहे भाजी. मस्तपैकी भाजी तयार झालेली आहे. आणि गरम गरम भाकरी पण करून घेतलेल्या होत्या. हे बघा, तव्यामध्ये भाकर आणि 2-3 भाकरी आम्हाला लागतात. आणि म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करावं की माझी भाकरी कशी फुगते. पण असं असतं ना, ज्यावेळेस मी व्हिडिओ काढत नाही ना, त्यावेळेस भाकरी खूप भारी फुगते टम्म अशी. आणि व्हिडिओ काढायला घेतला, म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करावी माझी भाकरी कशी फुगते. पण भाकरीने पण मला दगा दिला आणि माझी भाकरी काय फुगली फुगलेलीच नाही बघा. आणि मी अशी ना भाकरी भाजली ना की तव्यामध्येच ठेवते, कारण माझ्या सासूबाईंना कडक भाकरी आवडते. ते म्हणतात अशी मग काढून ठेवली ना की ती अशी नरम पडते, म्हणून त्या कडक भाकरी त्यांना लागते. तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला असेल. माझी कशाची बोंबीलची रेसिपी तर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.